श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 9 समास 3 श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म, जीवन तो नारायण। अन्नभोक्ता भगवान जठरा नल रूपी। अन्न जीवा रक्षण करते, अन्न जीवा शांतविते। दान नाही या परते, त्रिभुवनी आणिक। जीवन जीवासी जीवविते, जीवन जीवरूप निरुते। जीवन वदताच आल्हाद देते, प्राणिमात्रासी। क्षुधा तृषेचे दुःख भारी, झोंबते प्राण्या दो प्रहरी। या दुःखाची सहरी दुजा कशासही नसे। अन्नदाता पितया समान, अन्नदाता धार्मिक गहन। अन्नदाता श्रेष्ठ पूर्ण, दातया माझी। अन्नदाने प्रायश्चित्त घडे, अन्नदाने दोषोडे। अन्नदाने सुकृत जोडे, व्याधी हरती अन्नदाने। अन्नदाने देवतासी, अन्नदाने पितरासी। अन्नदाने भूतासी आनंद होय। बहुत करिता द्रव्यदान अथवा अमोल वस्तुदान, तरी तृप्ती अन्नदाना समान। आणिक कोठे आढळेना, सकळ जीवा अन्नदान करणे हे उचित जान। सामर्थ्य नसता त्यातही प्रधान, कथती ते परिसावे। संन्यासी अतिथी ब्रह्मचारी, भुकेने पीडित नीच जरी। विप्र विद्यार्थी सदाचारी, साधक सिद्ध संतजन। अडचणीत गवसला जो देख, पोटार्थी देशसेवक। पांथिक अज्ञान अर्भक, व्यंग दीन परोपकारी। आणिक जी देवता मुखे, अग्नी जीवन धेनवादिके। त्यासी अन्न अर्पितानिके, अगणित सुकृत हातीये। जे वेद विद्या पठन करती, जे अध्यात्म ज्ञाने रंगोण जाती। ज्यासी बांधली वैराग्य स्थिती, तया अन्न देता भले। पशु पक्षादिकासी अन्न द्यावे विवेकेसी। भुके जल्या व्याघ्रासी मांस कधी अर्पो नये। विप्र सावा स्वधर्माचरणी, ब्रह्मचारी वेदपठणी। अहिंसा युक्त अन्न सदनी, असेल ते अर्पावे। हिंसा म्हणजे परपीडा, चोरी लबाडी घात हे सोडा। युक्त अन्न देता जोडा, सुकृतासी दुजा नाही। अनंत सुकृताच्या राशी, तरी घडे अन्नदानासी। तृप्ती नाही या सरसी, आणिक कोठे। सद्गुरु आम्हासी वदती, विप्रोच्चिष्टे जे काढती। तयाची उच्चिष्टे श्रीपती स्वहस्ते काढतसे। सद्गुरु गृही सर्व काळ, अन्नाचा होत सुकाळ। किती श्रमविती जठरा नल, त्याची गणती असेना। मुमुक्षु साधक सिद्ध, थोर थोर येती प्रसिद्ध। वैदिक शास्त्री आणि वैद्य विद्वज्जन किती एक। बहुत येती अन्नार्थी, स्त्रिया लेकुरा नसे मिती। चिंताग्रस्त तृप्त होती, धनिकानी सदिच्छ। नित्य असे मुक्त द्वार, उपवासी न राहावा नर। ये विषयी खबरदार असती सतत, गावोगावीचे येती नर। कोणी भिडस्त आळशी विसर, राहती म्हणून वरचेवर निमंत्रणे पाठविती। इतक्याही देता सूचना, क्वचित कोणी राहता जाना। सर्वज्ञ ते सांगती खुणा, अमुक गृहस्था बोलवावे। धनिक विद्वान आणि दीन, सकळासी एकची अन्न। स्वहस्ते प्रसाद देवोन, जेऊ घालती अतिप्रीती। गुरुवारी समाराधना, नित्य होत उपासना। विप्र कुटुंबे गावची जाना, सकल जेऊ घालती। गाव भोजने ती किती, वरचेवरी अनेक होती। 18 पगड याती मिळती, तृप्त होती गुरुगृही। गोंदवले गाव अति लहान, तेथे बाजार सुरू करोन। गुरुप्रिय गुरुवार आणोन, नेमोन दिला। कित्येक बाजार दिवशी, पाचारती बाळा पाटलासी। वदती आज श्रीरामासी नैवेद्यसे। मनुष्य न सोडावा बाजारी, जेऊ घाला पोटभरी। तदनंतर गावची सारी, रामप्रसाद सेवावा। कोणी शिदा साहित्य देती, काहिली चुलानी ठेविती। पुरुष इतर पाक करती, स्त्रिया भाजिती पुरणपोळ्या। चुलीच्या करती हारी, वाटे यात्रा ही साजिरी। सत्ताधीश गुरुचे घरी, गावोगावची भरलीसे।
असो बाजारी जेवो न जाती, मग गावची सकल याती. स्वहस्ते श्री गुरु वाढती, आग्रहाते करवोनी. तो सोहळा अपूर्व, जेथे नांदे गुरुराव. प्रसादा येती वाटे देव, मनुष्य वेध घेवोन. आणि उत्साही विशेष, यात्रा भरे गोंदावलेस. ते समयी अन्नदानास गणती कोण करील. नित्य उत्साह गुरुगृही, त्यातही विशेषत्वे पाही. परिसा श्रोते सर्वही, एक चित्ते गुरुमहिमा. चैत्र शुद्ध नवमीसी, यात्रा भरे 10 दिवसी. आषाढ शुद्ध पौर्णिमेसी, नाम सप्ताह गुरुघरचा. गुरुपूजेचा तो दिवस, धावोन येती सकल शिष्य. सोहळा तो विशेष, आनंदन समाये अंतरी. माघ मासी दास नवमी, उत्साह होत गुरुधामी. झोळी कुबडी जे नेमी, दीक्षाधारी करती भिक्षा. एकनाथ नामदेव तुकाराम, पुण्यतिथीचा सोहळा परम. जयंत्या सण नित्यनेम, महाप्रसाद होतसे. जपानुष्ठान सांगता, किती उपनयने विवाह होती. बारशादी संस्कार चालती, नित्य पोळी गुरुगृही. भोजना आदी जय जय श्रीराम, या घोषाचा असे नेम. मध्ये श्लोक आर्याही सुगम, प्रेमानंदे गरजती. नामस्मरणी भोजन करता, कित्येकांच्या हरल्या व्यथा. प्रसाद रुची न ये वर्णता, भाविकासी अतिप्रिय. व्याधी पीडित जनासी रामतीर्थ, औषधी खाशी. प्रसाद देती पथ्यासी, रोगमुक्त भावया. सद्गुरूंचे चरणतीर्थ, सेविता समाधान होत. नित्य घेती गुरुभक्त अत्यानंदे. प्रसादे रोग जाती, प्रसादे चित्तशुद्धी होती. प्रसादे वाढे भगवत भक्ती, महिमा किती वर्णावा. प्रसादे अन्नपूर्णा प्रसन्न, कदापि ही न घडे न्यून. तोही प्रकार सांगेन विशद करुणी. प्रातःकाळी पाक करती, सामुग्री घेती उपस्थित. जनापुरती दोप्रहरी भक्त येती, क्वचित काळी अनेक. 100-150 लोक येती, त्यातच देखा तृप्त करती. ऐसे गुरु कौतुक दावती, महदाश्चर्य कलियुगी. ब्रह्मानंदासी दर्शन, द्यावया कर्नाटकी जान. गेले तेथे 1 शेर अन्न, शतकासी पुरविती. तैसीच उपाहाराची स्थिती, अल्पपरी सकळा वाढती. ऐसे प्रकार नित्य घडती, अन्नपूर्णा वास करी. इंदुरी असता गुरुवर, दुष्काळ पडला असे थोर. तेव्हा श्रींचे द्रवले अंतर, जेवू घालती गरिबासी. किती लोक आले धाले, किती अन्न खर्च झाले. हिशोब कोणा नकळे गुरुगृहीचा. हिशेब केवळ भाजीचा, राखिला कोणी समयाचा. झाला बहुत शतकांचा, आश्चर्य वाटे सकळासी. गोंदवलीस असता किती, वारकरी जेवू घालती. शिबिका दिंड्या मार्गावरती, येता आदरे जेवविती. भोजनाचा ऐसा प्रकार, क्वचित केवळ मीठ भाकर. क्वचित पक्वान्ने मधुर, उर्मी एक राहिना. कोणासारखी दानशूरता, क्वचित दावतीहीनता. भिकाऱ्यापाशी भीक मागता, लाभ काय होईल. क्वचित भिक्षा मागती, क्वचित ग्रामभोजने करती. अंत कोणा लागो न देती, उर्मी एक तगेना. क्वचित कफनी भरजरीची, क्वचित कौपीन चिंधीची. खून जाना गुरुघरची, आहे आहे नाही नाही. उदकपुरती तैशाच रीती, ज्ञानवापी तीराप्रती. घाट बांधून कुंडे करती, शीत स्वच्छ झऱ्यांची. खालती वरती पाणी कमी, परी येथेच वाहतसे नामी. ईश कृपा सद्गुरु धामी, साच साच. असो अन्नोदकाचा सुकाळ, नित्य करती गुरुदयाळ. जपता तयांची नाममाळ, तृष्णाताप निवेल. व्याधिग्रस्ता वैद्य मिळाला, भूतखेता मांत्रिक झाला. दरिद्रियासी धनिक भेटला, गुरुराजयोगी. अन्नार्थियासी अन्नदाता, वेदांतियासी सर्वज्ञता. धेनुसी होय प्राणदाता, योगिया योग शिकवितसे. नास्तिका साधनी लावित,
साधकास सिद्ध करीत, भाविकासी दावो निदेत निज रूप, भाविक नास्तिक हट योगी, यासी लावितसे सन्मार्गी, ऐसी माय भेटली जगी, तो एक धन्य पुरुष, असो साधका साधन करावयासी, मंदिरे बांधती कैसी, हेच कथा पुढील समासी, श्रोते हो द्यावे अवधान. इति श्री गुरुवीर लीलामृते नवमाध्यायांतर्गत तृतीय समास. श्री सद्गुरु चरणार्पण.